बालमित्रांनो, आज आपण गणितातील भूमिती हा घटक पाहणार आहोत आणि भूमिती या घटकातील उपघटक आहे रेषाखंड, किरण आणि रेषा। आज आपणाला रेषाखंड म्हणजे काय, किरण म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय ह्या तिन्ही संकल्पना म्हणजे ह्या तिन्ही आकृती समजून घ्यायच्या आहेत। तर आपण सुरुवातीला रेषाखंड म्हणजे काय ते पाहूया। आता रेषाखंड कसा ओळखायचा हा आपल्याला भाग अतिशय सोपा दिसतो, पण परीक्षेमध्ये थोडासा किचकट असल्यामुळे आपले प्रश्न चुकण्याची शक्यता असते। तर हा घटक तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। तर पहा, रेषाखंड दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। तर या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे। तर हे पहा, असे दोन बिंदू, हा जो तुम्हाला ठिपका दिसतो ह्याला काय म्हणायचं आहे, बिंदू असं म्हणतात। हा इकडे एक ठिपका आहे त्यालाही बिंदू असं म्हणायचं आहे। तर ह्या दोन बिंदूंच्या मध्ये जी रेषा आहे तिला काय म्हणायचं आहे, रेषाखंड असं म्हणायचं आहे। आता रेषाखंड याची म्हणजे संकल्पना आहे ती नीट समजून घ्या। तर ह्या दोन बिंदूंच्या मध्ये म्हणजे ह्या दोन ठिपक्यांच्या मध्ये जी रेषा आहे त्या रेषेला रेषाखंड असं म्हणायचं आहे। आता समजा ह्या बिंदूंच्या पुढे जर आपण रेषा वाढवत गेलो तर रेषाखंड तो तयार होत नाही। रेषाखंड ही आकृती कशी आहे, मर्यादित आहे। रेषाखंड हा दोन बिंदूंच्या मध्ये मर्यादित असतो, म्हणजे ह्या दोन्ही बिंदूच्या मध्ये जर रेषा असेल तरच तिला काय म्हणायचं आहे, दोन बिंदू जोडून तयार व्हायला रेषा हवी तरच ती काय होते, रेषाखंड ही आकृती तयार होते। आता रेषाखंड दोन बिंदूंच्या मध्ये मर्यादित असतो, बिंदूंच्या पुढे रेषाखंड हा वाढत नाही। तर ह्या थोड्याशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। तुमच्या आता लक्षात आले का रेषाखंड म्हणजे काय, तर ह्या दोन बिंदूंच्या मध्ये जी मर्यादित रेषा असते तिला रेषाखंड असे म्हणतात। तर चला आपण पुढची आकृती समजून घेऊया, किरण। आता किरण म्हणजे काय, एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्यादित जाणारी रेषा म्हणजे किरण। आता ह्या किरण या आकृतीमध्ये पहा, किरण ह्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक बिंदू आहे आणि एका बाजूला काय आहे, बाण आहे। तर ह्या एका बिंदूतून या ठिकाणी पहा बिंदू किती आहेत, नीट लक्ष द्या, एकच बिंदू आहे। ह्या बिंदूतून निघून दुसरीकडेही अमर्याद वाढत जाते, म्हणजे बाणाचा अर्थ की अजून पुढे ती वाढू शकते असा अर्थ आहे। म्हणजेच एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा त्याला काय म्हणायचं आहे, किरण असे म्हणतात। लक्षात आलं, किरण या आकृतीमध्ये एका बाजूला बिंदू असतो आणि दुसऱ्या बाजूला हा बाण असतो। अशा स्वरूपाची जी आकृती असते तिला काय म्हणायचं आहे, किरण असं म्हणायचं आहे। आता पहा, किरण ही आकृती बाण ज्या बाजूने आहे त्या बाजूला अमर्याद वाढते, म्हणजे बाण ज्या बाजूला आहे तिकडे आणखीन ती पुढे काय होते, वाढू शकते। आता किरण हा एका बाजूने अमर्याद वाढतो, म्हणजे तो काय होतो, एका बाजूलाच अमर्याद वाढतो। तर ही काय झाली, किरण ही आकृती आपण समजून घेतलेली आहे। आता पुढची आकृती आपण समजून घेणार आहोत, रेषा। आता रेषा म्हणजे काय, तर दोन्ही टोकांकडे अमर्याद असणारी आकृती। आता पहा, याच्यामध्ये बिंदू नाही आहे, याच्याकडे काय आहे, दोन्ही पण बाजूला बाण आहे। बाणाचा अर्थ काय आहे, ह्या रेषा आणखीन दोन्ही पण बाजूला वाढवू शकतात, आपण त्या वाढवू शकतो असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा होय। रेषा ह्या दोन्ही बाजूंना अमर्याद वाढते। आता लक्षात ठेवा, असा दोन्हीकडे बाण असला की तिला काय म्हणायचं आहे, रेषा म्हणायचं। एका बाजूला टिंब आणि दुसऱ्या बाजूला बाण असेल तर तिला किरण, आणि दोन्ही पण बाजूला टिंब असतील तर तिला काय म्हणायचं आहे, रेषाखंड। तर ह्या तिन्ही संकल्पनाच्या आधारे आता आपण काय करूया, पुस्तकातील जो व्यवसाय 28वा आहे तो आता आपण लगेच या ठिकाणी सोडवून घेऊया। तर पहा, यातलं पहिलं गणित आहे, खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती। आता आपण समजून घेतलेलं आहे रेषाखंड म्हणजे काय, रेषाखंडामध्ये दोन्ही बाजूला बिंदू असतात। मग अशी आकृती कोणती आहे, तर या ठिकाणी पाहायचं आहे पर्याय क्रमांक 2। परीक्षेमध्ये हा तुम्ही गोल काय करायचा आहे, छान पद्धतीने असा रंगवायचा आहे। आता प्रश्न दुसरा पहा, खालीलपैकी किरणाची आकृती कोणती। आता किरणाची आकृती, तर या ठिकाणी अ, ब, क, ड अशा आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत। तर पहा, पहिला हा काय आहे, दोन्ही बाजूनी पण बाण आहे, ही काय आहे, रेषा आहे। हा काय आहे, किरण आहे, हा एक किरण आला। त्यानंतर आपल्याला किरणाची आकृती शोधायची आहे। तर एका बाजूनं टिंब आहे, दुसऱ्या बाजूनं काहीच नाही, ही आकृती आपल्या ह्याच्यात बसत नाही। आता ड, एका बाजूनं काय आहे, बाण, एका बाजूनं बिंदू आहे, ही पण काय आहे, किरण आहे हा पण। आता याच्यामध्ये किरण असणाऱ्या आकृत्या किती आहेत, 2 आहेत, ब आणि ड। मग आपण खालील पर्यायामध्ये शोधायचं आहे फक्त ब आणि ड असा कोणता पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 4। तर तुम्ही काय करायचा, परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक 4 ला असं
छानपैकी रंगवायचं आहे। आता प्रश्न तिसरा पहा, खालीलपैकी रेषा कोणती? आता रेषा म्हणजे काय बरं? दोन्ही बाजूला काय असतात? बाण असतात, मग तिला काय म्हणायचं आहे? रेषा। आता पहिला पर्याय पहा, हा काय आहे? अगदी बरोबर, रेषाखंड। आता ही दुसरी आकृती काय आहे? किरण। तिसरी आकृती काय आहे? दोन्ही बाजूला बाण आहेत, त्यामुळे ही काय आहे? रेषा आहे। पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न चौथा पहा, या आकृतीचे नाव काय आहे? ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्याच्या दोन्ही पण बाजूला बाण आहेत, दोन्ही बाजूला बाण आहेत आणि ती अमर्याद वाढते, मग या आकृतीचं नाव काय आहे? सांगा बरं। बरोबर, रेषा। पर्याय क्रमांक 1। आता आपण प्रश्न 5वा लगेच सोडवू। खालीलपैकी किरण आकृती कोणती? आता आपल्याला किरण म्हणजे काय ते माहित झालेलं आहे। एका बाजूला बिंदू असतो आणि दुसऱ्या बाजूला बाण असतो, मग अशी आकृती शोधा बरं, कोणती आहे? बरोबर, पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न 6वा, या आकृतीचे नाव काय आहे? आता ही आकृती काय आहे बरं? दोन्ही बाजूला काय आहेत? बिंदू आहेत आणि ह्या दोन बिंदूंच्या मध्ये काय झालेली आहे? ही बंदिस्त झालेली आहे, मर्यादित झालेली आहे, मग अशा आकृतीचं नाव काय आहे बरं? बरोबर, रेषाखंड। पर्याय क्रमांक 2। आता प्रश्न 7वा पहा, खाली 4 रेषाखंडापैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता? आता आपल्याला या ठिकाणी अ, ब, क आणि ड असे 4 रेषाखंड दिलेले आहेत आणि त्या रेषाखंडांच्या खाली काय दिलेले आहेत? माप दिलेली आहेत। पहिल्या रेषाखंडाची लांबी किती आहे? 3 सेमी। तर सगळ्यात महत्वाचं, इथले जी एकक आहे ते सगळीकडे सेम आहेत का ते पाहून घ्यायचं। आता ही सेंटीमीटर मध्ये आहे, हे पण सेमी मध्ये, हे पण सेमी, हे पण सेमी, म्हणजे सगळ्यांची एकक समान आहेत। आता आपण ह्याची पहिल्या रेषाखंडाची अ मधल्या लांबी किती आहे? 3 सेमी, ब मधली 4 सेमी, क मधली 2 सेमी आणि ड ची 5 सेमी, मग सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तो रेषाखंड लहान। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 आहे, क। मग आता क चा नंबर कुठं आहे? तर इथं 3 नंबरला, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 7व्याचं, पर्याय क्रमांक 3। आता पुढचा प्रश्न पहा, 8वा, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? म्हणजे आपल्याला इथे या ठिकाणी आकृती आणि त्या आकृतीचं नाव दिलेलं आहे, तर त्यापैकी अशा कोणकोणत्या जोड्या बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे। पहा बरं, आता ही पहिलं बघा कसं दिलेलं आहे, ही रेषा आहे का? रेषा म्हणजे दोन्ही बाजूला बाण असतात। आता इथं तुम्हाला 2 बाण दिसले म्हणून ती रेषा होऊ शकत नाही। आता पहा, ब मध्ये एका बाजूला बिंदू, दुसऱ्या बाजूला बाण आहे, म्हणजे ही काय आहे? किरण आहे, म्हणजे ही किरण आणि ही किरण ही काय आहे? बरोबर आहे। आता इथं काय दिले? दोन्ही बाजूला बिंदू दिलेत आणि तसं नाव दिले, कोण? हा कोण होऊ शकल का? नाही, हा काय आहे? रेषाखंड। आता ड मध्ये बघा, ह्याला हा काय आहे? किरण आहे, एका बाजूला बाण आणि टिंब, ह्याला दिले त्याने रेषाखंड, म्हणजे हा चुकीचा आहे। कोणतं? एकच बरोबर आहे, ब आहे की नाही? आपल्याला प्रश्न काय विचारला होता? खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहे? तर एकच जोडी बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4, 1। आता प्रश्न 9वा पहा, 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला टिंबटिंब म्हणतात। लक्षात आणा बरं तुम्ही, आता 2 बिंदू जोडलेली आकृती कोणती असते? रेषाखंड। बरोबर, पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने हा आपण व्यवसाय 28वा सोडवलेला आहे।